कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. वाशिष्ठीची दाभोळखाडी हा परिसर म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी आहे. सर्वसामान्य लोकांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या दाभोळखाडी आणि दाभोळचा धक्का हा निसर्ग सौंदर्याचं जणू प्रतीक आहे. मात्र या सौंदर्यामध्ये अजून एक जेटीची भर पडणार आहे. दाभोळ बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचं बंदर. दाभोळ बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये माशांची उलाढाल होते. अनेक वर्षापासून दाभोळच्या आणि आसपासच्या गावातील मच्छीमार बांधवांनी नव्या जेटीची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झालेली आहे. मासळी उतरवणी केंद्र जेटी व्हावं अशी स्थानिक मच्छीमारांची मागणी होती. अखेर दापोलीचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दाभोळमध्ये प्रस्तावित जेटीचं भूमिपूजन केलं. त्यामुळे दाभोळच्या विकासाच्या दृष्टीनं अजून एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे. ती म्हणजे दाभोळ धक्क्याचा आता कायापलट होणार आहे. दाभोळला अजून एक जेटी मिळणार आहे. दरम्यान योगेश कदम यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय. दाभोळमध्ये विधानसभेमध्ये युती विरोधात काम झालं असून ज्यांनी हे काम केलेलं आहे त्या लोकांचा रिपोर्ट माझ्याकडे आहे, पण माझ्या आधी तो रिपोर्ट वरती गेलाय, असा थेट इशारा युती विरोधात काम करणाऱ्या लोकांना राज्यमंत्री योगेश कदमांनी दिला. पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आणि डॉक्टर साहेब, आपण जो शब्द मी दिला होता त्या शब्दाला जागणाऱ्या शेवटी रामदास भाईंनी आम्हाला शिकवण दिलेली आहे. शब्द दिला की तो पाळायचा. 100% युतीचं पालन हे 100% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील केलं जाईल. आपण एकत्र म्हणून आपण निवडणुका लढू, याबद्दल कुठलीही मनामध्ये शंका नाही. आणि तुम्ही देखील कुठं आपण एकत्र म्हणून लढायचंय. पण शेवटी तिथे देखील सगळं मोजणी होणारच आहे. कोणी काम केलंय, कोणी काम नाही केलंय. आणि हा सगळा रिपोर्ट मी द्यायच्या अगोदरच वरती पोहोचलेला आहे. आपल्या पक्षामार्फतच तो पोहोचलेला आहे. कारण त्याबद्दल काही जास्त बोलणार नाही. परंतु कारण मगाशी उल्लेख झाला की 2 उदय आणि मग 2 रोहन वगैरे असा काहीतरी. आणि म्हणून जे काही वरती जो काही संदेश द्यायचा आहे तो गेलेला आहे. परंतु आपण सर्वांनी अतिशय ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. मला जाणून बुजून उल्लेख करायला हवा आहे. जरी आज व्यासपीठावर न बोलत असो तरी सुद्धा की RSS मार्फत ह्या निवडणुकीमध्ये जे काम झालं, मला वाटत नाही माझ्या राजकीय जास्त मोठं नाही, परंतु जे काम झालं खऱ्या अर्थाने ते काम देखील आपल्या विजयामध्ये एक सिंहाचा वाटा RSSचा होता हे नाकारून देखील चालणार नाही. दाभोळच्या भाजपमध्ये फाटाफूट झाली असून दाभोळ भाजपमध्ये मतभेद असल्याचे संकेत मंत्री योगेश कदम यांनी आपल्या भाषणात दिले. दाभोळ जेटीसाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या वतीनं 7,92,21,000 रुपये 886 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.